ग्रुप तर्फे आपण भुसावळ रनचे जे पोडियम फिनिशर्स आहे त्यांचा सत्कार करणार आहोत। भुसावळ रन मध्ये 10 किलोमीटर मध्ये एक अशी कॉम्पिटिशन जाणवली की जे पहिला रनर आला तो 50 मिनिट 16 सेकंद 11 सेकंद, दुसरा आला 50 मिनिट 16 सेकंद आणि त्यानंतर तिसरा जो होता 50 मिनिट 39 सेकंद। म्हणजे काही सेकंदाच्या अंतराने हे तिन्ही धावपटू फर्स्ट सेकंड थर्ड ठरले। जे खूप चांगली हेल्दी कॉम्पिटिशन होती। त्यानंतर लेडीज रनर्स मध्ये सुद्धा सब 60 मध्ये सुद्धा 10 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली। तर आपण वन बाय वन या सर्व लोकांचा सत्कार करणार आहोत। सर्वप्रथम पोडियम फिनिशर जे होते तिसऱ्या क्रमांकावर जे मुकेश चौधरी त्यांचा आपण असोसिएशन तर्फे सत्कार करणार आहोत। त्यांचा जो टायमिंग होता 10 किलोमीटर मध्ये 50 मिनिट 39 सेकंद। मी माननीय प्रवीण पालककर आणि प्रवीण वारके या दोघांना विनंती करतो की त्यांनी मुकेश चौधरी यांचा असोसिएशन तर्फे सहृदय सत्कार करायचा आहे। आप सामने आ जाइए। आंबेकर साहेब सर्व फोटो मी तुम्हाला देईल, काही काळजी करू नका। आंबेकर साहेबांचा जो एकदम उत्साह आहे ना तो खरंच वाखाणण्यासारखा असतो। आंबेकर साहेबांसाठी सुद्धा खूप जोरात टाळ वाजवा सर्वांना। त्यानंतर सर तुम्ही इथेच थांबा। शुक्ला सरांना सुद्धा विनंती करतोय की त्यांनी समोर यायचं। जे आपले सेकंड नंबरला पोडियम फिनिशर होते डॉक्टर तुषार पाटील 50 मिनिट 16 सेकंद, त्यांचा आपण असोसिएशन तर्फे एक मी सांगितलं हा घरचा सत्कार आहे, या सत्काराला तुम्ही नाकारू शकत नाही। डॉक्टर तुषार पाटील यांनी समोर यायचं आहे। खूप जोरात टाळ्या वाजवायच्या आहे। डॉक्टर पाटील हिप 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 हिप। आणि त्यानंतर आपले जे सुपर कॉप आहे आपल्या ग्रुप मध्ये एकदम म्हणजे पोलिसी खाक्यापर्यंत तो माणूस इतका सहृदय मनाचा आहे, इतका गोड माणूस आहे। पोलीस खात्यात कसं काय काम करतात मला विशेष वाटतं, परंतु इतक्याच खूप चांगल्या पद्धतीने धावतात सुद्धा। संजय बदाने दादा त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता। आंबेकर साहेब त्यांनी समोर यायचे त्यांच्या सत्काराच्या वेळी। आणि या रन मध्ये मला एक विशेष असं जाणवलं की मनाचा मोठेपणा सुद्धा आपल्या सर्वच रनर्स मध्ये आहे, परंतु तो प्राकृतिक पद्धतीने न दाखवता नैसर्गिकरित्या अगदी सर्वांच्या समोर येतो। ते म्हणजे आपले दातृत्व आपले डॉक्टर तुषार पाटील यांच्याकडे। ज्या वेळेला त्यांना सेकंड प्राइज मिळालं त्याच वेळेला तर मी सांगतो, मी तब्येत जरी बरी नव्हती, मी घरी होतो, परंतु सगळी माहिती पूर्ण घेतलेली बरं पूर्ण इव्हेंटची, त्या दिवशी नव्हतो तरी। तर तो खरं बोलतोय खोटं बोलतोय तुम्ही सर्वांनी ॲनालिसिस करून घ्या। तर ज्या वेळेला सेकंड प्राइज डिक्लेअर झालं त्यावेळेला डॉक्टर तुषार पाटील यांनी सांगितलं की मला सेकंड प्राइज नको, जो चौथा व्यक्ती आलेला असेल आपल्या ग्रुपमधून त्याला ते अवॉर्ड दिलं जावं। तर निलेश पाटील सर यांनी सुद्धा 50 मिनिटात ती मॅरेथॉन पूर्ण केली होती। फक्त फरक काय होता ना की हे अबाव 40 होते आणि ते बिलो 40 मध्ये होते। आता बऱ्याच जणांना माहित नाही की त्यांचं वय 40 पेक्षा कमी आहे। इतके तरुण निलेश पाटील सर त्यांनी सुद्धा 50 मिनिटात ही मॅरेथॉन पूर्ण केली। त्यांचा सत्कार असोसिएशनच्या वतीने माननीय प्रवीण पालक सर करतील आणि रमेश पाटील समोर येतील त्यांच्यासोबत। रमेश पाटील सरांचा सुद्धा मोठा वाटा आहे निलेश पाटील सरांना आपल्या ग्रुप सोबत जोडण्यामध्ये, त्यामुळे निलेश पाटील सर तुमचं खूप खूप अभिनंदन। आता सर तुम्ही मात्र इथेच थांबायचंय कारण अजून एक विशेष अवॉर्ड आम्ही देणारच। आता आपण काय करू, ज्या पद्धतीने
4 3 2 1 असं केलं ना, तर आता भुसावळचा लेडीज पॉवर जी होती, लेडीज पार्टिसिपेंट, तर त्यामध्ये जे पोडियम फिनिशर फर्स्ट सेकंड थर्ड असं उलट्या क्रमाने देऊया, चालेल ना? तर पहिल्या क्रमांकावर ज्या आपल्या प्रॅक्टिस रन मध्ये 2017 पासून सर्वात आधी एकदम रेग्युलर असायच्या आणि 21 किलोमीटर सर्वात लेडीज मध्ये पहिलं केलं होतं, सीमा पाटील मॅडम. त्या भुसावळ रन मध्ये सुद्धा प्रथम आल्या होत्या. केवळ 60 मिनिटात त्यांनी 10 किलोमीटरचा रन पूर्ण केलेला. असोसिएशनच्या वतीने माननीय प्रवीण पालककर आणि त्यांच्या जाऊबाई डॉक्टर चारुलताताई यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. दादा तुम्ही या समोर, म्हणजे कसं एकदम फॅमिली पिक्चर पूर्ण होऊन जाईल. खूप करत टाळ्या वाजायच्या आहे. खूप खूप अभिनंदन सीमा पाटील मॅडम तुमचं. त्यानंतर 2 वर्षापासून लेडीज रनच्या निमित्ताने आपल्या ग्रुप सोबत जोडल्या गेलेल्या, परंतु प्रत्येक ट्रेनिंग सेशन अतिशय गंभीरतेने आणि खूप मनापासून पूर्ण करणाऱ्या ज्या आपल्या रीना परदेशी मॅडम आहेत, त्या या रन मध्ये सेकंड आल्या. केवळ 68 मिनिटात त्यांनी ही मॅरेथॉन पूर्ण केली. 1 घंटा 8 मिनट यानी बहुत ही अच्छा टाइमिंग आया है. तो रीना परदेशी मैडम, इनका सत्कार करने के लिए फालक सर और डॉक्टर नीलिमा ताई, मैं इनको रिक्वेस्ट करता हूँ. कुछ लोग जो होते हैं ना, अपने कार्य से प्रशंसा के अधीन हो जाते हैं, यानी प्रशंसा करना जरूरी है. जब रीना परदेशी मैडम का नाम लिया गया था वहाँ पे स्टेज के ऊपर के सेकंड प्राइज गोज टू रीना परदेशी 68 मिनट समथिंग, जैसे ही वो स्टेज पे गए तो मुझे एक शख्सियत की याद आई उस दिन. वो थे अपने दीपा स्वामी मैडम. पिछले टाइम भी जब वो पोडियम फिनिशर आए तो जाते ही अपने गुरु के पद स्पर्श किए उन्होंने. तो वैसा ही वही एक्टिविटी रीना मैडम ने दोहराई थी उस दिन स्टेज के ऊपर. तो इतनी अच्छी गुरु शिष्य की परंपरा अपने ग्रुप में है. चलो ये इसलिए जोरदार तालियां होनी चाहिए. और जलगांव में भी 65 मिनट्स में उन्होंने रन कंप्लीट किया था. आणि आता जो आपण सत्कार करणार आहे तो 2 in 1 आहे. म्हणजे त्यात झालं असं की आता मी जे सांगतोय सर तुम्ही व्यवस्थित ऐका. काय होतं 2017 पासून जेव्हा आम्ही ग्रुपचं काम करत होतो, सरांकडे जायचो, तो आम्ही म्हणजे थोडंसं घाबरायचो आज जायला. सरांना आधीपासूनच घाबरतो. परंतु मॅडम आम्हाला, अरे सर तुम्ही घरात या, पाणी घ्या, चहा घ्या. ग्रुपच्या म्हणजे मलाच नाही, ग्रुपच्या सर्व लोकांचं अगदी सहृदय मनापासून स्वागत करणार. समजा आमची मीटिंग असेल किंवा इतर काही कामं असतील, मग त्यावेळेला मॅडम मात्र नेहमी लॅपटॉपवर काहीतरी काम करत असायच्या. मी म्हणायचो मॅडम चला ना तुम्ही ग्रुपला या. नाही माझी PhD झाली ना मग मी येईल. PhDचं ते काम करायचं. परंतु त्यानंतर बराच उशिरा ग्रुप जॉईन केला मॅडमने. परंतु ग्रुप ज्या वेळेला जॉईन केला त्यानंतर मात्र एकही दिवस त्यांचा खंड नाही पडला. हे एक विशेष आहे. प्रत्येक ट्रेनिंग सेशनला अगदी वेळेवर हजर. आणि ट्रेनिंगमध्ये जे एक्झरसाइज सर सांगतील, कसं आहे जनरली एक सवय असते की डाव्या कानाचं जास्त ऐकायला जात नाही, बरोबर आहे ना, आणि उजव्या कानाला जास्त ऐकायला जातं. मी नाही सांगत, सायन्स सांगतं. का? कारण डाव्या कानाला आपण मोबाईल लावतो, बरोबर आहे. परंतु मॅडम जे आहेत त्या दोन्ही कानांनी सरांच्या पूर्ण इन्स्ट्रक्शन ऐकतात. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तसं ऐकण्याची सवय फार कमी आहे इतरांना, म्हणतोय मी, आमच्या मॅडमला नाही. हां, परंतु ते प्रत्येक इन्स्ट्रक्शन अगदी व्यवस्थित ऐकतील, फॉलो करतील. आणि त्याचा हा परिणाम मला असं जाणून, माझं वैयक्तिक मत आहे की प्रत्येक ट्रेनिंग सेशनला सरांनी जो टायमिंग दिला असेल, जी वेळ दिली असेल किंवा जे अंतर सांगितलं असेल, त्यांनी न चुकता ते ट्रेनिंग सेशन फॉलो केलं. आणि त्याचा परिणाम असा झाला, भुसावळ रनमध्ये स्वाती पालक मॅडम 3rd पोझिशनला पोडियम फिनिशर आल्या.
आणि त्यानंतर जळगाव खानदेश रन जो झाला पुढच्या रविवारी, तर त्या रन मध्ये सुद्धा त्या पोडियम फिनिशर आल्या आणि 21 किलोमीटर मध्ये 21 किलोमीटर धावणं महिलांसाठी तीच मोठी गोष्ट आहे आणि 21 किलोमीटरच्या रनमध्ये त्या पोडियम फिनिशर ठरल्या खूप चांगल्या टायमिंगमध्ये 2 तास 39 मिनिटांमध्ये. तर स्वाती पालक मॅडम यांचा सत्कार माननीय प्रवीण पालक सर आणि त्यांच्यासोबतच निलिमाताई आणि चारुताई या सर्वजण करतील अशी मी त्यांना विनंती करतो.